या संबंधी आपल्याला छोटीशी कथा एक सांगता येईल, चिंतन करता येईल की संतांच्या कृपादृष्टीचं महात्म्य कसं असतं. नारद पुराणामध्ये ही कथा आलेली आहे. एक राजा बाहू अयोध्येचा राजा होता. त्याच्या वडिलांचं नाव वृक, भरत राजा असंही त्यांना म्हटलं जायचं. वृक राजा त्याने एक मोठा यज्ञ केला. यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञ केल्यामुळे तो अश्वमेधाचा जो घोडा होता तो त्यांनी पृथ्वीवर इकडे तिकडे सोडला. त्याचं असं असतं की तो घोडा ज्याने पकडला त्याने एकतर राजाबरोबर युद्ध करायचा, आणि जर घोडा नाही पकडला किंवा त्या युद्धामध्ये तो हरला गेला तर त्या राज्यावर त्या अश्वमेध यज्ञ जो करतोय, राजा करतोय, त्याचं आधिपत्य असेल, त्याचा अधिकार असेल, असं त्याचं वैशिष्ट्य असतं. तर असं झालं की बाजूचा मगध देशाचा राजा होता शक्तिसेन, त्यानं तो घोडा पकडला. त्याला अयोध्येचा हा जो राजा होता वृक राजा, राजा बाहूचे वडील, त्याचं आधिपत्य मान्य नव्हतं म्हणून तो घोडा पकडला. त्या शक्तिसेन राजाची एक कन्या होती राजकुमारी, तिचं नाव होतं सुशीला. तिनं त्या घोड्याला पकडून ठेवलं. त्या ठिकाणी राजा बाहू जो होता तो त्यावेळेला राजपुत्र होता. राजा वृकाने सांगितलं राजा बाहूला की म्हटले जा, आपला घोडा बाजूच्या देशाच्या शक्तिसेन राजानं पकडलेला आहे, जा आणि तेवढा घोडा घेऊन ये. तिथं गेला तो राजकुमार बाहू, तिथं गेला युद्ध करण्यासाठी. अगोदर पत्र पाठवलं सेवकांच्या साह्यानं की हा घोडा तुम्ही सोडून द्या, अश्वमेधाचा घोडा आहे. तर त्यानं सांगितलं की तुमचं आधिपत्य मला मान्य नाही, मी युद्ध करायला तयार आहे. युद्ध प्रवृत्त झाल्याच्या नंतर असं झालं की भयंकर असं युद्ध झालं दोघांमध्ये, आणि शक्तिसेन राजा पराभूत झाला. असा पराक्रमी राजा होता बाहू. आणि मग त्या शक्तिसेनने जो त्याची कन्या होती सुशीला, तिचा विवाह राजा बाहू बरोबर लावून दिला. आणि इकडे राजा बाहूला अगोदरची एक पत्नी होती, तिचं नाव नंदिनी. 2 पत्न्या आहेत. हा जो राजा बाहू आहे तो वडिलांच्या नंतर राजा झाला. राजकुमार होता तो राजा झाला. मोठा धार्मिक होता, पराक्रमी होता, शूरवीर होता, प्रजेचं हित करायचा, परोपकारामध्ये रत होता, रममाण होता, चांगला होता, धार्मिक राजा. परंतु कालांतराने असं झालं की तो भोगी विलासी बनला. इतकं त्याच्या अंतःकरणामध्ये विषयाचं विष भरलं. विषय व्याळे मिठी दिधलिया नोठी ताठी. त्या विषयरूपी सर्पानं त्याला विषयाची बाधा केली आणि भोगी विलासी असा बनला आणि अधर्माने सुद्धा राहायला लागला. अशा प्रकारे झाल्याच्या नंतर त्या काळामध्ये हैहय नावाचे कोणी क्षत्रिय राजे होते. तालजंघ, यवन, शक हे जे काही त्या काळातील क्षत्रिय राजे होते, यांनी अयोध्येवर आक्रमण केलं. अनेक वेळा आक्रमण केल्याच्या नंतर हा जो राजा बाहू होता कंटाळला, त्रस्त झाला आणि आपल्या 2 पत्न्यांना घेऊन हिमालयामध्ये जाऊन राहायला लागला. आता अयोध्येवर त्या हैहय नावाच्या, तालजंघ नावाच्या क्षत्रियांचं राज्य आलं. आणि हिमालयामध्ये गंगेच्या काठावर और्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमाच्या जवळच गंगेच्या काठावर एक छोटीशी झोपडी बांधून आपल्या 2 पत्न्यांच्या बरोबर त्या ठिकाणी हा राजा बाहू राहायला लागला. आनंदाने राहत होता. कालांतराने असं झालं की एक छोटी पत्नी होती, एक मोठी पत्नी होती. छोटीचं नाव सुशीला, मोठीचं नाव नंदिनी. पण कोणत्याही यज्ञ कार्यामध्ये स्नानसंध्या वगैरे करत असताना जेव्हा काही अर्घ्याधिक द्यायचे, आहुती टाकायची, अशा वेळेला त्या धर्मकार्यामध्ये तिची ज्येष्ठ पत्नी होती नंदिनी, तिला मान सन्मान दिला जायचा. आणि हे जे छोट्या पत्नीला मात्र ते सहन झालं नाही. कालांतराने असं झालं की मोठ्या पत्नीला, त्या नंदिनीला गर्भधारणा राहिली, 7 महिन्याचा गर्भ. आणि हे त्या सुशीलेला मात्र सहन झालं नाही. एका दासीच्या सांगण्यावरून तिनं विष दिलं त्या नंदिनीला. खाण्यातून, जेवणातून विष दिलं. विष असं होतं की तिचा गर्भ अडवला गेला, गर्भाचा अवरुद्ध झाला.
आणि बाहेर आला नाही, 7 वर्ष गर्भ बाहेर आला नाही, पोटामध्येच राहिला, असं वर्णन केलंय. आणि मग राजा बाहू, ती नंदिनी अत्यंत त्रस्त अशा प्रकारे काय करावं, हा गर्भ बाहेर का येत नाही, विचारामध्ये आहेत. अशा विचारामध्येच कालांतराने हा जो राजा बाहू होता तो वृद्ध झालेला, वय झालेलं, त्यामुळे वृद्धापकाळाने काही छोटासा आजार येऊन तो त्याच ठिकाणी मृत्यूला प्राप्त झाला. आता काय करायचं, ही तर गर्भवती अशा प्रकारची आहे नंदिनी. तिनं ती आपल्या पतीची चिता त्या गंगेच्या काठावर रचलेली आहे, पतीला त्या चितेवर झोपवलेलं आहे आणि सती जाण्यासाठी ती निघाली. हे जेव्हा त्या आश्रमामध्ये असणाऱ्या और्व ऋषींना कळालं, ते धावतच त्या ठिकाणी आले आणि त्या नंदिनीला त्या ठिकाणी थांबवलं, अडवलं, सांगितलं की हे दुस्साहस करू नकोस, कारण तुझ्या गर्भामध्ये जे पुत्र आहे तो मोठा पराक्रमी येणार आहे. काही दिवसांनीच तो जन्म घेईल आणि मोठा पराक्रमी तो राजा होईल, अनेक यज्ञ करेल, अनेक राजांना तो पराजित करेल, अयोध्येचं राज्य पुन्हा तो स्वीकारेल. अशा प्रकारे तो फार मोठा एक देवाचा अंश या रूपाने असेल. त्यामुळे तू या गर्भवती अवस्थेमध्ये सती जाण्याचा विचार करू नकोस, हे चुकीचं आहे. आणि मग और्व ऋषींनी सांगितल्यामुळे ती नंदिनी सती गेली नाही. तिनं ती जी चिता रचलेली होती ती चिता रचून त्या और्व ऋषींच्या दृष्टीसमोरच और्व ऋषींनी सांगितलेल्या विधीने ती चिता पेटवली. परिणाम असा झाला, नारद पुराणामध्ये असं वर्णन केलंय की और्व ऋषींनी फक्त आपल्या दृष्टीने त्या बाहू राजाला पाहिलेलं, त्याची चिता पाहिली, त्याचं ते धूम पाहिला, त्याचं ते प्रेत पाहिलं आणि दृष्टीसमोर ही संपूर्ण ती जी क्रिया आहे त्याची ती अंत्यक्रिया झाली असल्यामुळं ती चिता पेटल्याच्या नंतर त्या चितेतून एक तेजाने प्रकाशित असलेला, प्रकाशमान अशा प्रकारचा एक परमपुरुष त्यातून निर्माण प्रकट झाला. अर्थात तोच राजा बाहू तेजस्वी अशा स्वरूपाने बाहेर आला, दिव्य स्वरूप धारण केलेलं. एका विमान त्याला घेण्यासाठी आलं, त्या विमानामध्ये बसला आणि त्याने और्व ऋषींना साष्टांग दंडवत घातला, प्रणाम केला आणि तो त्या विमानामध्ये बसून वैकुंठाला निघून गेला, असं वर्णन नारद पुराणामध्ये आलंय. आणि हे वर्णन करीत असताना त्या ठिकाणी हे जे सनक ऋषी आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे जे 4 सनकादिक आहेत, त्यांच्यातील जे श्री सनकजी आहेत त्यांनी असं वर्णन केलंय की महापुरुषांच्या दृष्टीपाताचा हा महिमा आहे म्हणे, हा महिमा आहे. वास्तविक राजा कसा होता, विषय व्याळे मिठी दिधलिया नोठी ताठी असा होता. विषयाचा सर्पाने दंश केलेला, विषयाचं विष अंतःकरणामध्ये भरलेला भोगी विलासी असा राजा होता. परंतु असा असलेलाही राजा पण केवळ त्या संत महात्म्याच्या और्व ऋषींच्या दृष्टीपाताचा हा परिणाम झाला की राजा दिव्य देह धारण करून स्वर्गाला गेला, वैकुंठाला गेला, असं वर्णन केलंय. हा संत महात्म्यांच्या दृष्टिक्षेपाचा, कृपादृष्टीचा महिमा नारद पुराणामध्ये वर्णन केलेला आहे. महापातक युक्तावाचोपपातकैहि परमपदं प्रयान्त्येव महद्भिरवलोकिताः कलेवरं वा तद्भस्म तद्धूमं वापि सत्तम यदि पश्यति पुण्यात्मा स प्रयाति परांगतिम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, एखादा जर कोणी महापातक केलेला असला, उपपातक केलेला असला, तरी सुद्धा जर त्याच्याकडे एखाद्या संत महापुरुषांनी दृष्टिक्षेप टाकला आणि त्या दृष्टीतून जर त्यांनी कृपा केली तर काय होईल, परमपदम प्रयान्त्येव, तो परमपदाला प्राप्त होतो. महद्भिः अवलोकिताः, महापुरुषांनी फक्त अवलोकन केलं, परमपदम प्रयान्ति. मग कशाला पाहिलं त्या महात्म्यांनी, कलेवरम वा तद्भस्म, त्या महापातक करणाऱ्या पुरुषाच्या केवळ प्रेताला जरी त्यांनी पाहिलं, तद्भस्म, किंवा प्रेत पेटवल्याच्या नंतर त्याची जी राख होईल, भस्म होईल, त्या भस्माला जरी त्या महापुरुषांनी पाहिलं, तद्धूमं वापि सत्तम, किंवा ती चिता पेटवल्याच्या नंतर जो धूर बाहेर निघेल त्या धुराला जरी त्या संत महात्म्याने पाहिलं, त्या दृष्टीतून जर त्याने कृपा केली, यदि पश्यति पुण्यात्मा, जो तो पुण्यमय महात्मा जर फक्त दृष्टीने पाहिल, स याति परांगतिम, तो परमगतीला, मोक्षगतीला प्राप्त होईल. असा संत महापुरुषांच्या केवळ दृष्टीपाताचा हा महिमा आहे, कृपा आहे.
म्हणून तो राजा परमपदाला प्राप्त झाला. और ऋषींच्या केवळ दृष्टिक्षेपाने त्याचं कल्याण झालं, असं त्या नारद पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. या कथेतून आपल्याला या ओवीचा सिद्धांत पाहता येईल. माऊली म्हणतात, आपल्याला कितीही अंतःकरणामध्ये विष भरलेलं असलं विषयाचं, तरीसुद्धा एखाद्या साधूने जर कृपा केली तरच ते विष आपल्या अंतःकरणातलं पूर्णपणे निवृत्त होतं आणि आपलं कल्याण होतं. ते तुझी ये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, असा याचा भावार्थ आहे. पुढे ती जी नंदिनी आहे, तिला जो मुलगा झाला त्याचं नावच सगर राजा आहे. सगर, गर म्हणजे विष. त्या छोटीनं जे विष पाजलं होतं त्या विषासहितच तो मुलगा बाहेर आला. सगर, गरेण सह आगतः तस्मात् सगरः, म्हणजे विषासह तो बाहेर जन्माला आला, म्हणून त्या राजाचं, त्या मुलाचं नाव ठेवलं सगर राजा. त्याची कथा सर्वांना माहिती आहे. मोठा पराक्रमी शूरवीर राजा तो सगर राजा आहे. भागवतामध्ये अनेक पुराणांमध्ये या सगर राजाचं मोठं वर्णन केलेलं आहे. तोच सगर राजा आहे, असं संत महात्म्यांच्या दृष्टिक्षेपाचा हा महिमा आहे. हा महिमा दृष्टिक्षेपाचा असल्यामुळे संत महात्म्यांनी आपल्यावर दृष्टिक्षेप टाकावा आणि याकरिता आपण संतांना शरण जावं, त्यांच्या कृपादृष्टीची आपण प्रार्थना करावी, अशा प्रकारचा सिद्धांत माऊली या ओवीत. श्रीगुरूंनी जर साधकाकडे कृपादृष्टीने फक्त पाहिलं तर साधकाच्या अंतःकरणामध्ये विषयांच्या विषयी असलेली जी आसक्ती आहे त्या आसक्तीचं विष पूर्णपणे निवृत्त होतं आणि त्या साधकाचं परिपूर्ण कल्याण होतं, असं प्रतिपादन या ओवीतून विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. अर्थात हा कृपादृष्टीचा प्रभाव आणि महात्म्य या ओवीतून प्रकट केलेला आहे. आपल्या जीवनात कधीतरी एखाद्या साधूने, संत महात्म्याने कृपादृष्टीने आपल्यावर बघावं, त्यानेच आपलं परमकल्याण होतं, असा बोध या ओवीतून किंवा हा सिद्धांत या ओवीतून आपल्याला घेता येतो. साधू संत कृपा करतात. कृपा करीत असताना वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कधी मस्तकावर हात ठेवतात, कधी आलिंगन कृपा करतात, कधी हस्त कृपा करतात, ही स्पर्श कृपा आहे. कधी शब्दाच्या माध्यमातून कृपा करतात, कधी कधी दृष्टिक्षेप टाकून कृपा करतात, ही त्यांची दृष्टी कृपा आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये संतांच्या, श्रीगुरूंच्या कृपा दृष्टीचं वर्णन केलेलं आहे. 10व्या अध्यायाच्या प्रारंभी माऊलींनी असं म्हटलंय, हा दिठिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. अशी साधू संतांची कृपादृष्टी असते. एकदा ती दृष्टी एखाद्या साधकावर पडली की तो साधक जीवत्व दशेमध्ये जरी असला तरी त्या जीवत्वाचा बाध होऊन तो शिवदशेला प्राप्त होतो. त्याचं परमकल्याण होतं. हे सद्गुरूंची कृपादृष्टी आहे. साधकाच्या जीवनामध्ये परमार्थात येण्याच्या पूर्वी किंवा परमार्थात आल्यावरही त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे संसारातील विषय असणं साहजिक आहे आणि त्या विषयाच्या विषयानं त्याचं अंतःकरण पूर्णपणे भरलेलं असतं. माऊलींनी तर विषय व्याळी मिठी दिधली या, विषयरूपी सर्पाने मिठी घातलेली आहे, दंश केलेला आहे त्या साधकाच्या अंतःकरणाला आणि साधकाच्या अंतःकरणामध्ये ते विषयाचं विष असं परिपूर्ण भरलेलं आहे की त्याला मूर्छा येते आणि त्याची ती मूर्छा न उठी निवृत्त होत नाही, ते ताटस्थ त्याचं जात नाही. असं भयंकर विषयाचं विष साधकाच्या अंतःकरणामध्ये गेल्याच्या नंतर कशाने हे निवृत्त होईल, विष कशाने उतरेल, तर त्याचा एकच उपाय या ठिकाणी माऊलींनी सांगितला, तुझी ये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. हे श्रीगुरूंच्या कृपादृष्टीला माऊली बोलतायत की तुमच्या या गुरुकृपा दृष्टीनेच ते जे विष आहे ते निर्विष होऊन जातं, विषयाचं विष पूर्णपणे निवृत्त होतं, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा गुरुकृपा दृष्टीचा प्रभाव आणि परिणाम आहे.